हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रिंकीज फूड लॅब. आज आपण बघणार आहेत साबुदाणा वडे, ते पण एअर फ्रायरमध्ये. चला याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. इकडे मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता. आता साबुदाणा थोडेसे चांगले मोमो आणि मस्त फ्लफी होईल आतमधनं. त्याच्यासाठी आपण एकदा परत साबुदाणा घेऊया भिजवलेला, त्याच्यात थोडंसं गरम पाणी करून मिक्स करून ठेवूया. हे मी साधारण 5 मिनटं याला ठेवते आहे गरम पाण्यामध्ये. थोडं अजून एकदा भिजून म्हणजे छान मऊ होतील आपली साबुदाणा आतून. एक भांडं घेऊया. आता या भांड्यामध्ये 2 चमचे मी दही टाकते आहे. दहीमुळे अजून छानपैकी नरम होतील आणि बाहेरून चांगले क्रिस्पी होतील आपले वडे. आणि इथे मी आता घेते, ह्याला चांगलं आपण हलवून घेऊया चांगल्यापैकी, जसं मऊसर करून घेऊया. इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकला आहे, ते पण मी 3 चमचे घेतले, मोठे 3 चमचे. आता मी याच्यामध्ये उपास भाजणीचं पीठ टाकते 2 चमचे, म्हणजे आपले साबुदाणे चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील. आता मी याच्यामध्ये 2 चिरलेल्या मिरच्या टाकते आहे आणि कोथिंबीर. आता याला चांगलं मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण चांगलं मिळून झालेलं आहे. आता याच्यात जो आपण गरम पाण्यात भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये मी जिरं टाकते, अर्धा टीस्पून ते पण. आणि मी आता याच्यामध्ये लालवर तिखट टाकते, मतलब तिखट खाणारं तिखट. तुम्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला उपवासात चालतं तर तुम्ही टाकू शकतात, मी टाकून घेते. मीठ टाकते चवीनुसार. आता याच्यामध्ये मी मीडियम साईजचे बटाटे टाकते, 3 छोटेवाले घेते मीडियम साईजचे. आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घेऊया, चांगलं एकजीव करून घेऊया. आपलं मिश्रण रेडी आहे. आता याचे आपण चांगले वडे घेऊन घेऊया, छोटे छोटे मोठे मोठे तुम्हाला जसे. आता मी याच्यात पाणी लावून वडे बनवते आहे मस्तपैकी. इकडे मी एअर फ्रायर पण प्रीहीट ठेवले 3 मिनटासाठी 200 सेल्सिअसवर. आपले वडे बनतात ते इकडे मस्तपैकी. तुम्हाला पण काही उपवासाचे आयडिया येत असतील पदार्थाचे, तुम्ही मला सांगू शकतात कमेंट्समध्ये. थँक्यू. आपले वडे बनवून तयार आहेत. आता याला आपण एअर फ्रायरमध्ये ठेवूया. प्रीहीट झालेला आहे. आता पूर्ण तूप लावून घेऊया एअर फ्रायरला, म्हणजे आपले वडे चांगले क्रिस्पी होतील आणि खुशखुशीत होतील. आता आपण जे वडे बनवले आहेत ते ठेवूया. थोडा स्पेस देऊन ठेवते आहे, म्हणजे आपले वडे चांगले क्रिस्पी आणि कुरकुरीत होतील. बघा, कमी तेलच नाही आहे, सॉरी, तुपामध्ये विदाऊट फ्राय कुरकुरीत वडे मस्त बनतील आपले. आता याच्यावर मी थोडंसं तूप लावतीये, ब्रशनी पूर्ण तूप लावतीये, म्हणजे दोघी साईडून आपले वडे चांगले कुरकुरीत होतील. आता मी एअर फ्रायरमध्ये ठेवतीये 200 सेल्सिअसवर 5 मिनिटासाठी. आपले 5 मिनिटं झाले आहेत, बघू शकतात आपले साबुदाणा वडे मस्त कुरकुरीत झालेले आहेत. चला आता आपण याला चटणी बरोबर सर्व करूया. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला पण काही उपवासाचे पदार्थ माहीत असतील तर माझ्याशी शेअर करा. बाय, टेक केअर.